36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. 27 फेब्रुवारी 2026 रोजी अंजनगाव सुर्जी येथील सीताबाई संगई विद्यालय परीक्षा केंद्रावर इंग्रजी विषयाच्या पेपर दरम्यान गंभीर गैरप्रकार उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. उत्तर पत्रिकांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी पेपर कस्टडी प्रमुखासह 3 जण आणि 2 अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार 10वीच्या इंग्रजी विषयाचा पेपर हा सकाळी 11 ते दुपारी 2:10 या वेळेमध्ये पार पडला आहे. मराठी माध्यमाच्या 1992, इंग्रजी माध्यमाच्या 443 आणि उर्दू माध्यमाच्या 431 अशा एकूण मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका मोजणी दरम्यान 2 उत्तरपत्रिका संशयास्पदरित्या कमी आढळल्यात. तपासणी दरम्यान एका व्यक्तीच्या शर्टमध्ये 2 उत्तरपत्रिका लपवल्याचं आढळून आलंय. ही बाब निदर्शनास येताच संबंधिताला ताब्यात घेण्यात आलंय. पुढील चौकशीमध्ये परीक्षा केंद्र प्रमुख आणि परीक्षक यांच्या हलगर्जीपणासह संगनमताचा संशय व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक उपशिक्षण अधिकारी रजनी नारायण शिरभाते वय वर्ष 50 यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम 316(5), 318(3), 4, 61(2) अ अन्वय तसेच महाराष्ट्र विद्यापीठ मंडळ आणि इतर परीक्षांतील गैरप्रकार प्रतिबंध अधिनियम 1982 अंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये गट शिक्षणाधिकारी सुधीर खोडे वय वर्ष 57, शिक्षण विस्तार अधिकारी सुशील अभियंकर वय वर्ष 55, अनिल हाडोळे वय वर्ष 45 यांचा समावेश असून 2 अनोळखी विद्यार्थ्यांचाही शोध सुरू आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संताप व्यक्त केला जातोय. तर पुढील तपास अंजनगाव सुर्जी पोलीस करतायत. ते पेपर बघितले आणि खोडे सर होते तिथे. त्यांना विचारलं हे पेपर पूर्ण आले का. त्यांनी आम्हाला रिपोर्ट कार्ड दिलं. त्याच्यात मराठी म्हणजे पेपर एकाच विषयाचे होते पण मीडियम वाईज त्यांनी 3 ग्रुप केलेले होते. मराठी मीडियमचे 1992 पेपर होते, इंग्रजी मीडियमचे 443 पेपर आणि उर्दू मीडियमचे 431 पेपर असे त्यांनी आम्हाला ते दिलं. नंतर मग पेपर आम्ही मोजले तर मराठी मीडियमचे पेपर पूर्ण मिळाले तिथे कस्टडीमध्ये. आणि त्यानंतर उर्दू आणि इंग्रजी मीडियमचे पेपर जेव्हा मोजले त्यात एक पेपर कमी मिळाला. तर त्यांना विचारलं. त्याच्यानंतर लगेच एक इसम तिथे आला कस्टडीमध्ये. तर खोडे सरांना विचारलं की बा हे तुमच्या कस्टडीमध्ये काम करतात का. ते म्हणाले हे पेट्या वगैरे उचलण्याचं काम करते तर हमाल म्हणून इथे असतात. मग त्यांनी लगेच तिकडे त्यांना बाहेर पाठवलं. बाहेर गेल्यानंतर मी तिथे बसलेली होती. मग मी बघितलं, मला ते संशयित वाटले म्हणून मी त्यांना परत आतमध्ये बोलवलं. त्यांनी शर्टाला असं काहीतरी ते करत होते. मग मी म्हटलं तुमचं शर्ट हे असं वर करा. जसं त्यांनी शर्ट वर केलं तर त्याच्यातून पेपर निघाले. ते बघितले तर 2 पेपर होते, उर्दू आणि इंग्रजीचा. आणि मग त्याच्यावर उर्दू आणि इंग्रजीचं तसं एका पुरवणीवर लिहिलेलं होतं उर्दू म्हणून, आणि जे 2 ग्रुपमध्ये एक पेपर कमी मिळाला त्याच्या म्हटलं हेच 2 पेपर ते असू शकते. आणि तेवढेच 2 पेपर. तर आम्हाला वरून आदेश आला तेव्हा तो रिपोर्ट वरून असा आदेश आला की ते पेपर कॉपी केस म्हणून तुम्ही बोर्डाला जमा करा. वरिष्ठ अधिकारी प्रीती देशमुखचे आपल्याला आदेश आले. हां. तर त्याचा रिपोर्ट घेतला. सगळ्यांचे जेवढे लोक होते त्यांच्या सर्वांच्या सह्या घेतल्या आणि त्यानंतर आम्हाला जायला वेळ झाला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बोर्डामध्ये अहवालाने ते 2 पेपर सबमिट केले. त्यानंतर आम्हाला काल म्हणजे 28 तारखेला अध्यक्षांचा जे विभागीय अध्यक्ष असते बोर्डाचे त्यांचं पत्र आलं, आदेश आला की तुम्ही गुन्हा नोंदवा. म्हणून आता गुन्हा इथेच नोंदवायचा. मग आम्ही गुन्हा दाखल केला. हां. किती लोकांचे नाव आहे या गुन्ह्यामध्ये? गुन्ह्यामध्ये जिथे उपस्थित होते सर्वांचेच नाव, म्हणजे नावं टाकले या रिपोर्टमध्ये. गुन्ह्यामध्ये जे कस्टडियन असतो परिरक्षक DC 28ला ते गट शिक्षण अधिकारी जे आहे अंजनगाव सुर्जीचे खोडे सर आणि सुशील कुमार, त्यांची संपूर्ण जबाबदारी असते. पेपर पोलीस स्टेशनमधून जे प्रश्नपत्रिका आणि तर उत्तरपत्रिका पोस्ट ऑफिसला जमा करणे इथपर्यंतची संपूर्ण जबाबदारी त्यांची असते. म्हणून ते संशयित म्हणून त्यांना एक आम्ही दोषी ठरला. आणि तिथे जो इसम बाहेरचा जो होता तो आलेला अनिल हाडोळे सांगितल्यानंतर त्यांनी तर त्याचा जो पेपरच मिळाले आम्हाला
त्यामुळे ते पेपर आम्ही आमच्या ताब्यात घेतले होते आणि नंतर बोर्डात जमा केले. सुशील कुमार अभ्यंकरचा काय रोल याच्यामध्ये? ते पण त्यांच्यासोबत आलेले होते, हाडोळींच्या सोबत बाहेर जाऊन आतमध्ये आलेले होते सोबत. हे अभ्यंकर आहे, हे कोण आहे ते अभ्यंकर? काय याचं पद काय आहे? ते त्यांनी खाडे सरांनी सांगितलं होतं की ते आमचे शिक्षक आहे आणि कस्टडीमध्ये उपपरिरक्षक म्हणून काम करतात. सर मॅडम, आपल्यासोबत किती शिक्षक होते आपल्या ह्याच्यात? कोणत्या पद दोन होतं, महिला भरारी पथक. जी9 महाराष्ट्रासाठी मंगेश शिंगळे, अमरावती.